रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी सॉन्ग वरती होणार आहे. आता सॉन्ग कोणतं आहे तुम्हाला आपल्या समोर व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे. खूप जण आपला व्हिडिओ स्किप करतात मित्रांनो, तर व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला तर आपण मेन ट्रिक शिकवतो ना, ते ट्रिक मिस होतात, त्यामुळे तुमचा व्हिडिओ बरोबर बनत नाही. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काय आपण मटेरियल यूज केलेलं आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही मटेरियल एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. प्लस तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करण्यास त्याचा प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल मित्रांनो. तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्रीमध्ये. ओके, आता टेलिग्राम चॅनल जॉईन कुठून करायचा, तर टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला. सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, थोडं स्किप करायचं नाही. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर भावांनो, आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहेत. आता काय आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम ट्रेंडिंग टॉपिकवरती आजचा व्हिडिओ एडिट करायचा आपल्याला. प्लस आणखी व्हिडिओ आपल्या अलर्ट मोशनवरती करायचा. तर खूप दिवस झाला आपण कॅपकटवरतीच व्हिडिओ बनवत होतो, म्हणजे जवळपास एक 85% व्हिडिओ आपले कॅपकटवरती झालेले आहेत आत्तापर्यंत मित्रांनो. आणि आता विषय म्हणजे कॅपकटवरती सुद्धा हाच व्हिडिओ आपण बनवलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आता कॅपकटवरती बनवला आहे, काहीच कमेंट काय आल्या अलर्ट मोशनवरती सुद्धा बनवा. पण आता बनवून टाकायचं मला अलर्ट मोशनवरती, अशा म्हणजे खूप दिवस झाला आपण व्हिडिओ बनवला सुद्धा नाही आहे. त्यामुळे स्पेशल अलर्ट मोशनवरती ट्रेंडिंग सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा. व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितलंच असाल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो, कारण मित्रांनो आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये आणि तुमच्या कमेंटनुसार. ओके, आता सिंपलमध्ये काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा लाईक करायची आहे. आता आपण एडिटिंगकडे वळूया. सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर सिंपल अशा प्रकारे काय अलर्ट मोशनचा इंटरफेस बघायला भेटणार. आता खूप दिवस झाला आपण अलर्ट मोशन उघडत आहोत. आता काय करायचं, आपले 2 प्रीसेट आहेत, दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच मी ॲड करून घेतले आहेत. तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. ओके, एक आहे बिटमार्क प्रीसेट, दुसरा आहे शेक इफेक्ट प्रीसेट. दोन्ही प्रीसेटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. प्लस तुम्हाला काही अडचण आली प्रीसेट इम्पोर्ट करायला, आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 व्हिडिओ दिलेले आहेत, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट अलर्ट मोशनचे. तर ते 2 व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा, त्यामध्ये 100% सोल्युशन सांगितलं आहे कशा प्रकारे प्रीसेट इम्पोर्ट करायची. प्रॉब्लेम मला सुद्धा येत होता, मी सुद्धा सॉल्व्ह केला आहे. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं विषय, आपली जी बिटमार्क प्रीसेट आहे ती बिटमार्क प्रीसेट ओपन करायची. मित्रांनो, आपली जी प्रीसेट आहे बिटमार्कची ते अशा प्रकारे काय बघायला भेटणार आहे. ओके, अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा फोटोज ॲड करायचे. आता काय करायचं, आपल्याला थोडं समोरायचं आहे, म्हणजे आपल्या 6.17 सेकंदापाशी म्हणजे 3 ते 4 नंबरच्या बीटपाशी, किती 4 नंबरच्या बीटपाशी. ओके, 4 नंबरच्या बीटपाशी आला. इथं काय करायचं, आपल्याला फोटोज ॲड करायचे. फोटो कसे ॲड करायचे, तर फोटोज ॲड करण्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे. तुमचे जिथे काय फोटो असतील तर ते फोटोज तुम्ही ॲड करून घ्या. मी आपले जे फोटो आहेत ते सगळे फोटोज ॲड करून घेतो, कारण मित्रांनो एक जर फोटो दाखवत बसला आपल्याला खूप टाईम जाणार आहे. ओके, तर मित्रांनो हे जे फोटो आहेत सगळे, तर मी सगळेच फोटोज ॲड करून घेतले आहेत. आता तुम्हाला एक टिप्स सांगतो, जेव्हा आपण फोटोज ॲड करतो तेव्हा फोटो अशा प्रकारे काही रेशो फोटोचा असतो. एक्झाम्पलसाठी सांगतोय बरं का. काय करायचं, या फोटोला एकदम बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी वरी आडव्या 3 डॉट आहेत, यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केलं एक ऑप्शन आहे, फिल्टर कंपोजिशन एरियाचं, हे बघा इथं या फिल्टर कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा. आपला जो फोटो आहे ते एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार एकाच क्लिकमध्ये. अशा प्रकारे सगळेच फोटो तुम्ही एक करून ॲड करून घ्यायचे एकदम फिल्टर कंपोजिशन एरियामध्ये. हे बघा इथं थोडंफार गॅप आहे. काय करायचं, त्यासाठी परत 3 लाईनवरती क्लिक करायचं, फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं, फोटो आपला बरोबर ॲडजस्ट होऊन जाणार. अशा प्रकारे तुम्ही सगळेच फोटो ॲड करा. आता फोटो ॲड केले, आता याचं स्टार्टिंग पाशी इथं
आता इथला नेमकी काय विषय आहे, काय करायचं सिंपल सांगतो. हा जो ग्रुप आहे 1 नंबरचा, ग्रुप अँड मास्कवरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं, एडिट ग्रुपवरती जायचं मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला काय ग्रुप बघायला भेटणार आहे. ओके, आता हा फोटो मी डायरेक्टली दिलेला आहे. काय करायचं तुम्हाला सिंपलमध्ये या फोटोवरती क्लिक करायचं. इथे एक ऑप्शन आहे कलरने फिलचं, यावरती क्लिक करायचं. इथं नाव किंवा नंबर येईल, अशा प्रकारे नंबर आलाय. या नंबरवरती क्लिक करायचं. ओके, नंबरवरती क्लिक केलं, तुमची जे फोटोची फाईल आहे ती फोटोची फाईल ओपन करून घ्या. आता समजा तुम्हाला कोणता फोटो ॲड करायचा आहे, समजा तुम्हाला हा फोटो ॲड करायचा. सिंपल फोटो या फोटो सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केलं वर इथं प्लसचं ऑप्शन आहे, प्लसचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं. हा बघा, हा आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे ॲडजस्ट होणार आहे. जर समजा तुम्हाला फोटो झूम इन किंवा झूम आउट करायचा, त्यासाठी मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. इथं 3 नंबरचा ऑप्शन आहे रेझोल्युशनचं, यावरती क्लिक करायचं. बघा हाईट काय तुम्हाला वाढवायचं, काय कमी करायचं ते करून घेऊ शकता. सिंपल अशा प्रकारे ठेवायचे. आता एकदम बॅकला यायचं. हे बघा आपला फोटो इथं ॲड झालेला आहे. ओके, 2 नंबरच्या फोटोवरती यायचं. परत त्याच प्रकारे ग्रुप अँड मास्कवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं, फोटोवरती क्लिक करायचं, कलर रिफिलवरती जायचं, नंबरवरती क्लिक करून तुम्हाला जो कोणता फोटो ॲड करायचा तर ती फोटो ॲड करून घ्या. इथं प्लसवरती क्लिक करून घ्या. ओके, झालं, इतकं झालं. अशा प्रकारे फक्त फोटो ॲड करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे सिंपल. आता काय करायचं मित्रांनो, म्हणजे तुम्ही फोटो जास्त एकदम मोठे नाही ॲड करायचे. अशा प्रकारे ठेवलं तरी चालणार आहे, कारण इंट्रोचे फोटो आहे, त्यामुळे इथं काही तेवढं जास्त काय बघणार नाही. हे बघा अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्या. आता इथं थोडा खालीवर वाटतं, आपण याला थोडं असं करून घ्या. ओके, झालं, इतकं ठेवायचं आहे. हे बघा अशा प्रकारे एकच कॉन्टॅक्ट दिसत आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो, याला ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत. आता ॲनिमेशन्स कसे ॲड करायचे सगळं सांगतो तुम्हाला. सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचं नाही. ओके, हा जो 1 नंबरचा आहे ग्रुप अँड मास्क, यावरती क्लिक करायचं. क्लिक केलं, सगळ्यात पहिल्यांदा मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. इथं आलात, समजा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे लेफ्ट टू राईट. ओके, म्हणजे राईट टू लेफ्ट. याला काय करायचं आहे, राईटला ढकलायचा संपूर्ण, जिथपर्यंत दिसणार तिथपर्यंत याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. इथं एक प्लसची की ॲड करायची आहे, समोरच्या बीट पशी यायचं, इथे एक की ॲड करायची आहे. इथे की ॲड केली. आता जो आपण 2 नंबरची की आहे, 2 नंबरची की पशी यायचं आणि फोटोला आपल्याला बाहेर घ्यायचं अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे फोटोला बाहेर घ्यायचं इथपर्यंत. सिंपल, इथपर्यंत घेतलं म्हणजे हा फोटो आपला अशा प्रकारे बाहेर येऊन जाणार आहे. काय करायचं आहे, दोन्ही कीच्या सेंटरला यायचं आहे, दोन्ही कीच्या मध्ये यायचं आहे. इथं ग्राफचा ऑप्शन आहे, ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. हा जो ग्राफ आहे अशा प्रकारे ग्राफ सेट करायचा. ओके, हे बघा अशा प्रकारे झाला आपला इथं ग्राफ एक रेडी. आता काय करायचं, 2 नंबरचा आपला जो आहे फोटो इथे यायचं आहे. हा थोडा फोटो आपल्याला खाली वाटतंय, त्याला अशा प्रकारे वरती घेऊयात, म्हणजे सेंटरला ठेवून घ्यायचे. ओके, याच्यावरती यायचं, परत मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं, याला फोटोला परत बॅक पाठवायचं आहे. ओके, इथे की द्यायची आहे, समोर इथे की द्यायची आहे. 2 नंबरची की पशी याला बाहेर घ्यायचं आहे अशा प्रकारे फोटोला. की बघा अशा प्रकारे आपली जी लाईन आहे, त्या लाईन येऊन जाणार आहेत. ओके, परत दोन्ही कीच्या सेंटरला यायचं आहे, अशा प्रकारे याला वरती घ्यायचं आहे. सिंपल झालं. आता यायचं आहे समोरच्या एकदम लास्टच्या ग्रुपपाशी, मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं. याला काय करायचं, याला अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे. ओके, याला खाली घेतलं, स्टार्टिंग पशी की द्यायची, एंडिंगला की द्यायची. एंडिंग केला याला अशा प्रकारे वरती सेट करायचं आहे. इथं आपलं झालं असेल सेट वरी, नाही झालं आणखीन वरच वरी घ्यावं लागतं. ओके, ते कसं होतं फोटोमध्ये दिसतं. हा फोटो आपण हाईड करूया, इथं दिसून जाईल आपल्याला. हे बघा अशा प्रकारे याला इथं वरती घ्यायचं आहे. सिंपल, इतका कार्यक्रम झालेला आहे आपला. ग्राफवरती येऊन ग्राफ तुम्हाला वरती सेट करायचा आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी काय विषय. हे बघा ही फोटो आला इथं, ही फोटो आला इथं. ओके, आता विषय काय झाला तुम्हाला सांगितलं मी, दोन्ही फोटो आपले सारखेच येत. आता काय करायचे, दोन्ही फोटो सारखे येत तर असं नाही करायचं आपल्याला. 2 नंबरच्या ग्रुप अँड मास्कवरती यायचं आहे, परत इथं कीवरती यायचं. 1 नंबरची कीवरती यायचं, म्हणजे आपल्याला तिकडून इकडे घ्यायचं. त्यामुळे 1 नंबरची कीवरती यायचं, याला फोटोला इकडून घ्यायचं अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे इकडून घ्यायचं, म्हणजे ही बघा इकडे बरोबर येऊन जाणार आहे. थोडा आता फोटो आपल्याला वरी वाटतंय, त्यासाठी आपण थोडा खाली घेऊयात अशा प्रकारे. ओके, सिंपलमध्ये अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. ओके, ही झाली इथे 3 फोटो आपले एकदम बरोबर रेडी. अशा प्रकारे रेडी झाले. आता काय करायचं, याला इफेक्ट ॲड करायचा आहे. हा फोटो थोडा इकडे वाटतंय, इकडे घेऊयात आपण अशा प्रकारे. ओके, ही मुळे आता गोष्ट होते, इकडे घेऊयात. ओके, हे बघा 3 फोटो आपले इथे रेडी झालेत. बाकी फोटो तुम्ही तुमच्याकडून सेट करा, कारण ते थोडेफार खालीवर दिसणारच आहेत. ओके, झाले आपल्या 3 ॲनिमेशन रेडी. इथं 1, इथं 2 आणि इथं खालून 3. ओके, आता काय करायचं, आपल्याला इफेक्ट वगैरे ॲड करायचं. आता काय करायचं, सिंपल इफेक्ट ॲड करायचं आहे. पण हे आपलं जे ग्रुप आहे, ग्रुपलाच आपण पहिल्यांदा इफेक्ट ॲड करूयात. 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. तुम्हाला सिंपल इथं वरी एक फेड इन आउट नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. स्टँडिंग सेटवरती क्लिक करून इफेक्ट ॲड करायचा. ओके, आता काय करायचा विषय, हा जो आहे इनला थोडंफार एक 50 सेकंड ठेवून घ्या. ओके, अशा प्रकारे, नाही तर थोडं जास्त पण ठेवून घेऊ शकता, 50 किंवा 60. ओके, किंवा 60 सुद्धा ठेवून घेऊ शकता. सिंपल, आता हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, 2 नंबरच्या ग्रुपवरती यायचं आहे. हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा. ओके, झालं, इथं पेस्ट केला, इथं ही इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपले 3 फोटोला
3 इफेक्ट झालेत, म्हणजे 3 ग्रुपला 3 इफेक्ट झालेत. आता काय करायचं विषय, आपल्याला आता फोटोला इफेक्ट ॲड करायचं. त्यासाठी काय करायचं, आता इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचं शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती. शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती आलात तुम्हाला सिंपल हा बघा, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे, सिंपल इफेक्ट ॲड करायचा. आता इफेक्ट कॉपी कसा करायचा, सिंपल फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवर जायचं, इथं आडव्या 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करायचे, कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचे. ओके, कॉपी ऑल इफेक्ट केले म्हणजे आपली इफेक्ट कॉपी झाली. आता याचे व्हिडिओवरती आलात, सिंपल याचा आता डायरेक्ट आपल्याला 6.17 सेकंदापाशी हा जो 1 नंबरचा फोटो आहे, ह्या 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या म्हणजे 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे दोन्हीच्या मधला फोटो सोडायचा आहे, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, हा सोडला, त्याच्या समोरच्या फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हे बघा 10.5 सेकंद इथपर्यंत आहे, लास्ट लेंथ 11.11 सेकंदापर्यंत आहे. ओके, 11.11 सेकंदापर्यंत इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, आता परत यायचं आपल्याला बॅकला शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती. आता हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, सिंपल हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून मित्रांनो परत आपल्या व्हिडिओवरती यायचं आहे. आता व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, हा जो 7.5 सेकंदापाशी यायचा, म्हणजे जितके आपले मधले फोटो राहिले आत्ताचे जस्ट राहिलेले त्या सगळ्या मधल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हे बघा इथं एक राहिला आहे, त्याच्या समोरचा इथं एक राहिला आहे. ओके, हा एक मधला, जास्त काय 3 ते 4 फोटो असतील मधले, सिंपल 3 ते 4 फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. सिंपल ही बघा आपले इफेक्ट आपण ॲड केले अशा प्रकारे. आता परत आपल्याला बॅकला यायचं शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती. इथं आलात, आता याचं हे बघा 3 नंबरच्या फोटोपाशी हा जो 3 नंबरचा फोटो आहे, याचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी करून आपल्याला व्हिडिओवरती यायचं मित्रांनो. व्हिडिओवरती आलात, व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं, समोर यायचं आपल्याला, तुम्हाला सांगतो. ही बघा डबल बीट पाशी. ओके, डबल बीट पाशी आलात म्हणजे 11.12 सेकंदापाशी 11.11 सेकंदापर्यंत. ओके, आता सिंपल हा जो फोटो, या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, समोर सुद्धा फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा, म्हणजे मग सांगतो कुठपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करत चालायचं आहे. जास्त काय लांब नाही मित्रांनो, एक 7 ते 8 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे. इथं बघा डबल बीट आले, आपल्या डबल बीटपर्यंत इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे. इतकेच मित्रांनो, जास्त काय हार्ड नाही आहे. आता जास्तीत जास्त एक 15.18 सेकंदापर्यंत इथपर्यंत हा फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. परत आता बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती. इथं आलात, आता 3 नंबरचा इफेक्ट आपण कॉपी केला, आता 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचं. ओके, 4 नंबरचे इफेक्ट कॉपी करायचे, परत आपल्या व्हिडिओवरती यायचे. आणि आता व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, हा जो आहे लास्ट 1 नंबरचा म्हणजे 15.18 सेकंदापाशी हा इथं एक फोटो आहे, दोन्ही बीट लावले, त्याच्या सेंटरचा फोटो, हा इथं इफेक्ट पेस्ट करायचा. हा एक वन मॅन शो याचा, फक्त एकच इफेक्ट एकाच याला पेस्ट करून द्यायचा आहे. बाकी इथे समोर असतील 3 फोटो, या 3 फोटोला वेगळा इफेक्ट येणार आहे. आता याच्या बॅकला शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती इथं आला तर लास्टचा एक इफेक्ट राहिला असेल, हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केला, आता यायचं व्हिडिओवरती. ओके, व्हिडिओवरती यायचं एकदम एंडिंग पॉईंटला आलात. हे बघा इथे 3 फोटो आहेत, या 3 फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करून द्यायचा आहे. सिंपल. ओके, तर मित्रांनो आपण या 3 फोटोला इफेक्ट पेस्ट केलं, म्हणजे सगळ्याच फोटोला आपले जे इफेक्ट आहेत त्या, तर ते इफेक्ट आपण एक करून पेस्ट करून दिलेले आहेत. म्हणजे आपलं ऑलमोस्ट तर काम झालेलंच आहे. राहिलं आहे थोडंफार काम, ते थोडंफार सुद्धा काम आपण लगेच करून टाकूयात. ओके, तर आता मित्रांनो नेमकी विषय काय करायचा आपल्याला, याचं एकदम स्टार्टिंग पाशी आलात म्हणजे 0 सेकंदापाशी यायचं आहे. 0 सेकंदापाशी आलात त्याच्यानंतर काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगल ॲड केला, आता काय करायचं विषय, रेक्टँगल तर आपण ॲड केलेला आहे. ओके, एकदम एंडिंग पॉईंटपर्यंत यायचं. एंडिंग पॉईंटपर्यंत येऊन याची जी लेंथ आहे त्या रेक्टँगलची लेंथ वाढवायची आहे. बाकी आडव्या 3 डॉट आहेत यावरती क्लिक करायचं, डॉटवरती क्लिक केलं, फिल टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन यावरती क्लिक करायचं. आता आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा, आपण स्वतः इफेक्ट ॲड करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करू नका, आपण सगळं मनानं सांगतोय. ओके, आता काय करायचं, इथे इफेक्टवरती यायचं, ॲड इफेक्टवरती यायचं. ॲड इफेक्टवरती आला, तिथे एक तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे. इथे एक सिंपल नाव फक्त सर्च मारायचं, काय सिंपल. ओके, इथं बघा सिंपल स्टार फेड नावाचं इफेक्ट तुम्हाला बघायला भेटून जाईल, स्टार फील्ड नावाचं. ओके, हा इफेक्ट ॲड करायचा आहे, स्टँडिंग सेटिंगवरती क्लिक करायचं. ओके, अशा प्रकारे ॲड केला. आता इथं अँगल आहे, याचा एक्स अँगल आहे. ओके, पोझिशन म्हणजे पोझिशनची एक्स अँगलवरती क्लिक आहे. सिंपल एक्स अँगलच ठेवायची, प्लस इथं की द्यायची स्टार्टिंग पॉईंटपाशी, एंडिंग पॉईंटपाशी यायचं एकदम लास्टला इथं एक की द्यायची आहे. एक्स अँगलवरतीच ठेवायची मित्रांनो. एक्स अँगलवरती याची लेंथ आहे, ते आपली लेंथ तुम्हाला सांगतो मी, कमीत कमी 1000 ते 1500 लेंथ त्याची वाढवायची आहे. किती, 1000 ते 1500 ची लेंथ 1500 ठेवून घ्यायची. ओके, आता काय करायचं, सिंपल बॅकला यायचं आहे, कलर रिफिलवरती यायचं आहे. ओके, कलर रिफिलवरती आला, त्याचा जो कलर आहे तर ते आपल्याला कलर ब्लॅक ठेवायचा आहे. कलर ब्लॅक ठेवला. ओके, बॅकला यायचं आहे, ब्लेंडिंग ऑफ ऑपोसिटीवरती यायचं, लाईटनवरती येऊन याला स्क्रीन करायचं आहे. ओके,
स्क्रीन केलं, बॅकला यायचं आहे. आता यायचं स्टार्टिंग पॉईंटपाशी, इफेक्टवरती यायचं आहे. हा जो इफेक्ट आहे इफेक्ट ओपन करायचा आहे. खाली थोडं स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन आहे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. थोडं समोर यायचं मित्रांनो. इथं एक सिंपल कलरच्या ऑप्शनवरती येऊन इथं एक की द्यायची आहे. कुठं कलरच्या ऑप्शनवरती येऊन म्हणतोय बरं का. व्हाईट कलरवरती क्लिक करायचं, कलर चेंज करायचा आहे. थोडं समोर यायचं मित्रांनो, परत कलरवरती क्लिक करून याचा कलर चेंज करायचा आहे. परत थोडं समोर यायचं, परत कलरवरती येऊन याचा कलर चेंज करायचा आहे. ओके, समोर यायचं आहे, कलर चेंज करायचा आहे. जेणेकरून आपला जो तुम्हाला सांगतो याचा रिझल्ट नेमकी काय होतोय. ओके, समोर यायचं आहे, कलर चेंज करायचं. ओके, समोर यायचं आहे, कलर चेंज करायचं. समोर यायचं आहे म्हणजे तुम्ही स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत कलर चेंजेस करत राहा मित्रांनो, कारण लय भारी इफेक्ट दिसतो या कलरचा. ओके, 2 बीटला आपण देऊन टाकूयात. हे बघा, एक इथं 2 बीट आहेत, इथं देऊयात. परत 2 बीटला इथं. ओके, परत एक 2 बीट सोडून परत इथं कलर चेंज करायचा आहे. परत हे बघा इथं, परत कलर चेंज. ओके, हे बघा इथं एक आणि एंडिंगपाशी इथं कलर चेंज करायचा आहे. आता बघायचा रिझल्ट नेमकी काय. स्टार्टिंगपाशी आलो, हे बघायचा कलर काय चेंज होतो बघा. आता मला बघायला भेटते का. हे बघा इथं येलो झाला, हे बघा इथं ग्रीन झाला, हे बघा इथं परत ब्ल्यू झाला. तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर रिझल्ट 100% बघायला भेटणार आहे. ओके, अशा प्रकारे रिझल्ट तुम्ही बघा, एकच नंबर आहे. आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला सांगतो विषय. स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं आहे, एक प्लसवरती क्लिक करायचं आहे, रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे, वरी आडव्या 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. एक स्ट्रेच टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, कलर आणि फिलवरती यायचं आहे. इथे एक नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर ब्लॅक ऑलरेडी सिलेक्टेड असल्यावरती क्लिक करून याचा कलर आपल्याला व्हाईट ठेवायचा. ओके, एकदम आता एंडिंगपाशी यायचे 17.26 सेकंदापाशी, म्हणजे एकदम एंडिंगपर्यंत. बॅकला यायचे, लेंथ याची फुल ठेवायची. झालं, एवढं झालं. लगेच काय करायचं, एकदम आपल्याला यायचं आहे 6.17 सेकंदापाशी. इथं आलात, प्लसवरती क्लिक करायचं. परत आणखीन एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. परत काय करायचं, याला फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं, वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून. ओके, कलर आणि फिलवरती यायचं आहे. साईडला इथे एक ऑप्शन आहे बघा, ग्रेडियंटवरती क्लिक करायचं. खाली सर्कल ग्रेडियंटचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सर्कल येणार आहे. हा जो सर्कल आहे, सर्कलला सेंटर ठेवायचं आहे. व्हाईट आहे, व्हाईटला एकदम अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे. ओके, साईडला व्हाईट कलर तुम्हाला बघायला भेटतंय. सिंपल व्हाईट कलरवरती क्लिक करायचं आहे, या कलरला ब्लॅक ठेवायचं आहे. साईडला जो आपला ऑलरेडी ब्लॅक होता, या ब्लॅक कलरवरती क्लिक करायचं आहे, याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं सर्कल शॅडो अशा प्रकारे बनवून रेडी आहे. काय करायचं, एकदम एंडिंगपर्यंत यायचं आहे 17.26 सेकंदापाशी. बॅकला यायचं आहे, याची लेंथ वाढवायची. हा जो सर्कल शॅडो, याला हा जो आपला रेक्टँगल आहे याच्या खाली घ्यायचा. थोडं आपण रेक्टँगलच्या आणखी थोडं लेंथ वाढवूयात. ओके, बॉर्डर शॅडोवर त्याचा स्ट्रोक याचा स्ट्रोक वाढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. ओके, सिंपल. काय करायचं, हा जो आहे आपला जो इफेक्ट होता, इफेक्टला सगळ्यांच्या वरी ठेवायचा आहे. आता काय करायचं, बॅकला यायचं आहे, शेकी प्रीसेटच्या लेअरवरती. इथे एक तुम्हाला अशा प्रकारचा ही दिला असेल, एक लेअर. कशाचं लेअर आहे मला पण माहीत नाही. हा लेअर कॉपी करायचं, म्हणजे याला थोडंफार ग्लो येईल. म्हणजे माहीत नाही, म्हणजे लेअरचं नाव माहीत नाही. लेअर कॉपी करायचं आहे, प्रीसेटवरती यायचं आपल्या व्हिडिओवरती, म्हणजे पेस्ट लेअर करायचं आहे. लेअरची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढायची. हे बघा, अशा प्रकारे ग्लो बघायला भेटणार आहे. याचा फंटॅस्टिक ग्लो आहे याचा. ओके, बाकी थोडं ब्लेंडिंग याची थोडी कमी करून घ्या, म्हणजे थोडं जास्त पण नाही दिसणार. 50% ठेवून घेऊ शकता सिम्पलमध्ये अशा प्रकारे. ओके, तर जर आपला ऑलमोस्ट व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ रेडी झाला आहे. तर सिम्पल मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. ओके, वरी सेटिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. बाकी इथं काय करायची गरज नाही आहे. हो, सांगतोय. काय करायचं, सेटिंगसाठी शेअरचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो याला शेअर, हो का, शेअरवरती क्लिक करायचं आहे. बाकी अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस बघायला भेटणार आहे. याची व्हिडिओची क्वालिटी 1080 पिक्सल ठेवायची आहे. ओके, आणि सिम्पल एक्सपोर्टचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. तर सिम्पल मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली नसेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. कारण मित्रांनो, आपण जो आपला चॅनल आहे यावरती एकदम ट्रेंडवरती विषय बनवत असतो. तर भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्लस तुम्हाला कोणत्या व्हिडिओवरती तुम्हाला कोणत्या सॉन्गवरती व्हिडिओ बनवायचा असेल बिनधास्त कमेंट करा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग कॉन्सेप्टमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट कंटेंट जास्त काय नाही, बट हनुमान जयंती आहे, त्यानिमित्त 100% बनवायचं आहे. ओके, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला नेक्स्ट आपल्या हनुमान जयंतीचा नक्की व्हिडिओ बघायला भेटणार आहे. ओके, तर नक्की आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लवकरच भेटूयात. बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र.